स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आहोत मलेशियाला। आता मलेशियामधला आज डे 3 आहे आणि आता आम्ही जेंटिंग हायलँड्सला चाललोय। वेल आम्हाला या ज्या रूम्स होत्या त्या फक्त आणि फक्त इथे म्हणजे 35 रुपये लिटर पेट्रोल आहे। आणि इकडे डोंगरावर मजबूत उंच बिल्डिंग बांधली असेल 30-35 माळ्याची तर मिनिमम वाटते। स्कायस्क्रॅपरच्या बाबतीत हे लोक खूपच खतरनाक आहेत, कुठे पण काही बांधतायत। जस्ट एंट्री केली आणि हे बघा डिस्प्ले बघा किती आहे, डिस्प्ले आम्ही स्विमिंग पूलला आलो आहे। हा 1 फ्लोअरवर इन्फिनिटी पूल आहे आणि 48 फ्लोअरवर पण एक पूल आहे। तो तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला। ॲक्च्युली तो आम्ही ॲक्सेस करत नाही आहे कारण तिकडे किड्सना अलाउड नाही आहे। त्यामुळे हा बघा इथून दिसणारा व्ह्यू आणि हा पूल आणि इथे छोटंसं यांनी लहान मुलांना प्लेग्राऊंड वगैरे पण बांधलं आहे। आणि हा नुसता हा पूल नाही आहे तर इथे पुढे किड्स पूल वगैरे पण आहे आणि तिथे काइंड ऑफ जकुझी टाईप हॉट बबल्स वगैरे पण येतात खालून। आय थिंक याच्या मागे एक पूल आहे तिथे येतात ते। आणि ही आपली बिल्डिंग, त्याच्या आम्ही या साईडला राहतो, इकडे एकदम वरती 42 फ्लोअरला। आता पूलची मजा घेतो आहे आम्ही। सो आता इथे रित्वी एन्जॉय करते। रित्वी आणि मम्मा से हाय रित्वी। हाय रित्वी, हाय, कुठे आली आहे तू? आम्हाला वाटलेलं या रूममध्ये बाथटब नाही आहे, पण यांनी हा खड्डा याच्यासाठीच केला आहे, बाथटबसाठी। तिकडे संपूर्ण प्रोव्हिजन होती। आम्हाला वाटत होतं की या रूममध्ये बाथटब नाही आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बाथटब नाही आहे, पण इथे यांनी प्रोव्हिजन केली आहे ॲज अ बाथटब म्हणून। कॅब आली आपली जेंटिंग हायलँड्सला जायला। आता कॅबमध्ये बसतो आहे आणि जाऊ जेंटिंगकडे। आय थिंक ही जेंटिंग हायलँडची काय माहिती आहे। आता या कारमध्ये बसलो आहे। 40 रिंगेट दाखवले आहेत जेंटिंग हायलँड्सचे। ग्रॅबवर चेक केलं तर 52 दाखवत होते। सो ही बरीच कमीमध्ये पडली आहे। 40 म्हणजे तेच क्लोज टू 700-750 अराउंड। आणि इकडे आल्यापासून नेहमी मी काय आपला जो बेसिक ऑप्शन असतो ग्रॅब किंवा इनड्राईव्ह किंवा शेपर्ड ग्रॅब किंवा इनड्राईव्हचा, सो तोच घ्यायचो ना। तर आत्तापर्यंत बेसिक कार येत होत्या, ॲव्हरेज कार येत होत्या, म्हणजे बजेट कार येत होत्या। आणि आता जरा चांगली आली आहे। आय थिंक ही 7 सीटर आहे। इथे मागे बसली, मी पुढे बसलो आहे। मी म्हटलं नाही इथे जनरली बसू नये देत वगैरे, तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की बसू का वगैरे, ते म्हणाले बसा शुअर। सो आता बसलो आहे आणि निघालो आहे आम्ही। आज आम्ही जेंटिंग हायलँड्स आणि बाटू केव्ज या 2 गोष्टी एक्सप्लोअर करू। आणि जर लवकर आलोच आम्ही रिटर्न क्वालालंपूरला, म्हणजे मेन सिटीमध्ये, थोडंसं क्वालालंपूर सिटी आमची नाईटला एक्सप्लोअर करायची राहिली आहे, म्हणजे अंधार झाल्यानंतर। सो ती थोडीशी एक्सप्लोअर करू, बट जास्त वेळ नाही करता येणार कारण आमची संध्याकाळी बस आहे 9:30च्या अराउंड काहीतरी बस आहे। सो ती बस आम्हाला कॅच करायची आहे, त्यामुळे थोडं कमी फिरता येईल आम्हाला ॲक्च्युअलमध्ये। सो ती बस घेऊन आम्ही जाणार आहे लंकावी आयलँडकडे। सो लंकावी आयलँडच्या आधी जस्ट कुआला पर्लिस म्हणून एक पियर आहे, कुआला पर्लिस म्हणून। तर त्या बसने आम्ही क्वालालंपूर ते कुआला पर्लिस बसने जाणार आणि तिथेच बस स्टॉपच्या एक्झॅक्ट बाजूला कुआला पर्लिसचा पियर आहे। सो त्या पियरमधून आम्ही बोट टर्मिनलवरून आम्ही क्रूज घेऊ लंकावी आयलँडसाठी। सो असा आमचा ओव्हरऑल आजचा आणि काइंड ऑफ उद्याचा प्लॅनिंग आहे। आणि आत्ता आम्ही जे छान आपल्या 2 दिवस प्रॉपर्टी होत्या, प्रॉपर्टी खूपच सुंदर होत्या। आम्ही खूप एन्जॉय केली प्रॉपर्टी, कारण जो व्ह्यू होता, आता जनरली काय होतं जेव्हा आपण फॉरेनला जातो तेव्हा डेक व्ह्यू, हा व्ह्यू, तो व्ह्यू, म्हणजे हायर फ्लोअर्सच्या व्ह्यूसाठी आपण खूप पैसे मोजतो आणि आम्हाला खूपच त्यातल्या त्यात
चीपेस्ट किमतीमध्ये आम्हाला एवढं भारी स्वीट रूम मिळालेली, इतकं भारी सगळं होतं की काय त्याला हे नाही आहे. बाय द वे आता टोल आला आहे, मी तुम्हाला दाखवतो इथली टोलची प्रोसेस. हे बघा टोल नाका आला आहे. सो मे बी यांच्याकडे फास्टॅग असावा. इकडे RFID लिहिलं आहे, आपण फास्टॅग बोलतो त्याला, म्हणजे RFID बेस्ड चालतो तो. हे बघ त्यांनी असा. कॅन यू शो मी दॅट डिवाइस? दिस वन इज ओ मॉडेल. ओ मॉडेल. दिस वन ओ मॉडेल स्मार्ट टॅग. हा असा काहीसा त्यांच्याकडे स्मार्ट टॅग डिवाइस आहे. हा त्यांनी वरती घेतलेला. आपल्याकडे जस्ट फास्टॅग असतो, बट असा काहीसा डिवाइस आहे त्यांच्याकडे. थँक्यू सर. थँक्यू. टेक दिस. थँक्यू सो मच सर. इकडे मी बघितलं आहे, काल मी जसं तुम्हाला बोललो, इथले जे लोकल लोक आहेत ना खूपच छान आहेत, खूपच सुंदर आहेत, बोलायला वगैरे, गप्पा मारायला. सो आता त्या सुंदर अशा प्रॉपर्टीमधून आम्ही चेकआउट केलं आहे. मी त्यांना की वगैरे दिली. आमच्या बॅगेज त्यांच्याकडेच जमा केल्यात आम्ही आणि तिथूनच ही कॅब करून जेंटिंग हायलँड्सला चाललो आहे. तो जेंटिंग हायलँड्स बेसिकली डोंगर्स असतात, म्हणजे जे पण उंच ठिकाणं असतात त्यांना हे लोक हायलँड्स म्हणतात. आणि त्या जेंटिंग हायलँड्सचं मेन USP म्हणजे वर्ल्ड बिगेस्ट 5 स्टार लक्झरी हॉटेल. सगळ्यात मोठं आहे. मोठा इन द सेन्स त्याच्यात रूम्स खूप आहेत, म्हणजे एकाच ब्रँड खाली खूप रूम जास्त असलेला 5 स्टार हॉटेल तो आहे. आणि जो की एका हायलँडवर आहे, एका डोंगरावर आहे, हिल स्टेशनला आहे. सो तिकडे चाललो आहे आता. आणि तिथे जायला खालून वरती केबल कार जाते. सो आम्ही ती केबल कार करून वरती जाऊ, ते एन्जॉय करू जेंटिंग हायलँड. तिकडे थीम्ड अम्युजमेंट पार्क वगैरे अजून बरंच काही आहे, बट आम्हाला मेन अट्रॅक्शन त्या केबल कारचं आहे. कारण रित्वीला खूप आवडते केबल कार, आणि ती केबल कार ज्या रूटने जाते तो रूट खूप सिनिक आहे. सो त्यामुळे ती केबल कार घ्यायची आहे आम्हाला. आम्हाला या ज्या रूम्स होत्या त्या फक्त आणि फक्त 2,500 रुपये पर डेच्या रेटने मिळाले. 2 दिवसासाठी मी बुक केलेली. 2,500 असे 5,000. ॲक्च्युअल 5,000 पण नाही लागलेत, एक्झॅक्ट अमाऊंट मी खाली टाकतो. काइंड ऑफ 5,000ला 2 दिवसासाठी रूम मिळाल्या, म्हणजे 2,500 रुपये पर डे. हा रेट खूपच कमी आहे. ॲक्च्युअली मी फ्लाईट तिकीट्स आधी बुक केलेलं आणि मग पुढचं प्लॅनिंग केलं. जर मला या रूम्स आधी बुक करता आल्या असत्या तर मी अजून 2-4 दिवस एक्सटेंड केलं असतं. आणि जो व्ह्यू होता, ज्या रूम होत्या, जे काही छान होतं ना त्याला तोडच नाही. तर यांनी पंपात आणली आहे फ्युएल टाकायला. यांची पण पेट्रोल गाडी असणार. दिस इज पेट्रोल कार राईट? सो आता इथला रेट दाखवतो तुम्हाला. हा बघू शकता, हा बघा रेट इथला. तर बघा तिकडे पेमेंट करायला गेलं आहे. मे बी आधी हे लोक पेमेंट करत असणार. हे बघा. आणि मग काय प्रोसेस असते बघूया आता. तो आला की बघूया. बाय द वे याची कार खूपच छान आहे. हे बघा. कुठल्या कंपनीची आहे तुम्ही गेस करा. अरे हाय करतोय रित्वीला. हाय रित्वी, हाय. रित्वी ते लोक त्याला बाप्पा मानतात, माहिती आहे का शेतल तुला? हां, थायलंडला पण हे असं होतं. थायलंडला ना हे मंदिरामध्ये होतं, ते देव मानतात आय थिंक. मला माहिती नाही नक्की काय. तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. बट काय नक्की माहीत नाही. ते असा हात हलत असतो. आणि थायलंडला मी मोस्ट ऑफ ठिकाणी बघितलं आहे, देवाऱ्यात वगैरे, गाडीमध्ये वगैरे. सो काइंड ऑफ देव मानतात. आणि इथे आपल्याकडे जसं आपण गणपतीची मूर्ती लावतो तशी बघा यांनी इथे कुठली तरी मूर्ती लावली. मला माहीत नाही मला आहेत की नाही, आणि त्यांना असं विचारावं की नाही तेही माहीत नाही. कारण इकडे जनरली लोक असं कास्ट किंवा इतर गोष्टी इतकं नाही बघत. तो माहीत नाही, विचारावं की नाही. बघूया. तुम्हाला ही बाहेरून गाडी दाखवतो. ही बघा, अर्टिगाच्या लेवलची आहे, बट चांगली गाडी आहे. आता हे चालले आहेत. प्रोसिजर दाखवतो तुम्हाला काय करतात बघूया. त्यांनी डायरेक्ट स्वतःहून टाकलं आहे. अच्छा, काही सेट वगैरे केलं नाही, ऑटोमॅटिक झालं आहे वाटतं. म्हणजे ते आतमधून सेट करत असणार आणि आता फ्युएल डायरेक्ट टाकतात. बघा 40 रिंगेटमध्ये 20 लिटर आला, म्हणजे क्लोज टू 20 लिटर आलं 40 रिंगेटमध्ये. इथे म्हणजे 35 रुपये लिटर पेट्रोल आहे. फक्त 35 रुपयाला इथे पर लिटर पेट्रोल आहे. खूपच स्वस्त इथे. माहीत नाही काय यांच्याकडे स्वतःकडे इथपण नाही
यांच्याकडे 60 आहेत, माहीत नाही काय सीन आहे, बट खूप खूप स्वस्त आहे 40ला. मी ऐकलेलं ही गोष्ट, कार रेंटल वगैरे करताना तो फायदा होतो म्हणून, पण इथे कार रेंटल खूप महाग आहे. लंकावीला थोडं स्वस्त आहे, सो तिकडे जाऊन बघूया नक्की काय सीन आहे, कारण तिथे कॉमन आहे कार रेंटल, इथे थोडंसं हे आणि यांचे लॉज वगैरे पण स्ट्रॉंग आहेत जरा, त्यामुळे. I don't recommend the Crystal cable car lah. Because Okay. Crystal cable car is very expensive Okay. and very less. You need to queue very long. हो, Yeah. सो रेग्युलर केबल कार. Yes, regular cable car is okay. ओके It's very nice ओके and फाईन. more faster. More people also queue very fast. ओके, तर ते म्हणत आहेत की तिकडे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत केबल कारच्या. सो क्रिस्टल काहीतरी कॅटेगरी आहे जी मे बी टॉपची असेल, ती तुम्ही घेऊ नका म्हणतात. बेसिक रेग्युलर जी असते तीच घ्या, कारण त्या खूप फास्ट येतात जातात. मे बी त्या लिमिटेड असणार ना, सो थोडंसं वेट वगैरे लागू शकतो. त्याचा मे बी फील असेल चांगला, माहीत नाही, तर जाऊन कळेल आपल्याला. बट तेच आहे, ते वेटिंग वगैरे करण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल याने जा असं म्हणतात. सो बघा नीट ते स्वतः, ही गोष्ट पण त्यांनी स्वतःने सांगितली, मला काही विचारायची गरज नाही लागली. सो लोक खूपच चांगली आहेत. घाट रोड चालू झाला आहे थोड्या वेळापासून. ते म्हणाले की आता आपण फायनल गेंटिंग आयलँडच्या याला लागलो आहे. Many Airbnb, the condominium can renting and very cheaper. ओके You can stay here like the family's condominium soon. ओके One ओके balcony, two room like that. One living, 2 room, one living, 3 room. ओके. It's cheaper price. हो, ते म्हणतात की हा गेंटिंग आयलँडचा स्टार्टिंग पॉईंट आहे. सो तुम्हाला इकडे स्टे करायचं असेल तर इथे करू शकता तुम्ही. इथे बऱ्याच कमी रेटमध्ये मिळतं आणि चांगले चांगले अपार्ट. सो तुम्ही इथे या साईडला जर स्टे करणार असाल तर करू शकता, कारण वरती खूपच कॉस्टली आहे. इकडे वरती आपल्याला जायचं आहे. इन केस तुम्हाला दिसत असेल, इकडे वरती गेंटिंग आयलँड आहे. मी थोडंसं झूम करून दाखवतो. भेटी आता त्यांच्या मागे आहे ते सध्या. आता लास्ट टर्न राहिले आणि आम्ही पोहोचून जाऊ त्या फायनल पॉईंटला, अवाना स्कायस्केप सेंट्रल. हे बघा, हे वरती आहे. इथूनच आय थिंक ती केबल कार जाते. The right side is the skyway. So like you drop here, you can shopping. After shopping, you can see the bridge, go there and the top floor. Okay. Take the skyway, buy the ticket and go up the big. ओके सर, ओके. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. या, नाईस टू मीट यू सर. Enjoy the train. या. इकडे मलेशिया आणि थायलंडला 2 ठिकाणी मी ऑब्झर्व केलं. तुम्ही कुठेही जा, मॉल्स असतातच. मॉलपासूनच स्टार्ट होतं. पहिलं शॉपिंग करा आणि मग पुढे काहीतरी असेल. तर आता हा काइंड ऑफ मॉल आहे. आम्हाला जायचं आहे हा जो मागे आहे, इथून वरती जायचं आहे. तर इकडे काहीतरी छान व्ह्यू आहे, म्हणून म्हटलं एकदा जाऊन बघूया. तर तेवढं बघतो आणि मग जातो केबल कारकडे. हे बघा, हे वरती गेंटिंग आयलँड्स आहे. इकडे जायचं आहे आम्हाला. हा इथे कुठला तरी कोच ब्रँड आहे. तिकडे कपडे घ्यायला लाईन बघा, सॉरी जे पण काही असेल लक्झरी आयटम ते घ्यायला लाईन बघा. ते आता इथे काहीतरी विचित्र प्रकार दिसला आहे आम्हाला, म्हणून बघायला आलो आहे. पोर्क चिकन, गोल्ड कॉईन चिकन म्हणजे काय माहीत नाही. सो वेगवेगळ्या मीटचं आहे काही ना काहीतरी. हे बघा, इकडे काहीतरी हा चॉकलेट शॉप आहे वाटतं. हे खूपच मल्टिपल प्रकारचे चॉकलेट्स आहेत. खूपच मल्टिपल प्रकारचे चॉकलेट्स आहेत इथे. खूपच मोठा रेस्टॉरंट, खूपच मोठा आहे हा शॉप. इकडे पुढे तिकीट काउंटर आहे या स्कायवेचा. इकडे किऑस्क पण आहे, बट इथे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यूज करावं लागेल. त्यामुळे मी आता इकडे चाललो आहे काउंटरमधून तिकीट काढायला. कॅशने ट्रान्झॅक्शन करीन, कारण माझं ग्लोबल निओ कार्डचं लिमिट कंप्लीट झालं आहे. मी ड्रोन घेतला ना, त्याच्यामध्ये जे पण लिमिट होतं ते यूज झालं आहे. त्यामुळे तिकीट ओनली दॅट किऑस्क, नो कॅश. ओके. गंडोल्याची तिकीट आय थिंक किऑस्कनेच आहे फक्त. तिला विचारलं मी, ती म्हणते नो कॅश, ओनली कार्ड. स्वतः या मशीनमधून ट्रान्झॅक्शन करतो मी. हा इकडे किऑस्क आहे, फक्त कॅशलेस ट्रान्झॅक्शन होतं. बऱ्याच लोकांना खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे कॅश नाही चाललं तिकडे. आणि काउंटर वगैरे सगळं बंद आहे. इथूनच तिकीट काढावी लागेल कंपल्सरी.
3 तिकीट दिलेत त्यांनी. एज वाईज तर रिथवी फ्री आहे, बट ते हाईट वाईज रिथवीची तिकीट काढावी लागली, त्यामुळे 3 तिकीट काढलेत. एकदम थोडक्यासाठी ती बसली नाही. अरे हसते मंकी, त्यामुळे तिकीट काढावी लागली. 18 रिंगेट आहे. 18 म्हणजे 300च्या अराऊंड पर पर्सन तिकीट आहे, म्हणजे 900 रुपये झाले या तिकीटचे. 900 नाही, 1000 रुपये झाले पण 950-900च्या अराऊंड झाले या 3 तिकीटचे. बट ही रिटर्न तिकीट आहे. आणि बाय कार पण आपल्याला वर जाता येतं, पण मग बाय कार जाण्यामध्ये काय मजा आहे, गंडोला घेण्यासाठी म्हणजे त्या फीलसाठीच, आणि तो छान अशा रूटने जातो, सो तो फील घेण्यासाठीच आम्ही तरी आलो इकडे. त्यामुळे हे बघा इकडे सी लिहिलं आहे, सो सी काउंटरला जायचं आपण. सी उलटा उलटा उलटा. हां झालं, जा. एंट्री केली. आता गंडोलाकडे चाललो आहे. इथे गंडोला दिसतात बघा समोर. या गंडोलाने जाणार आहे आता आम्ही वरती. हे बघा गर्दी बघा, पण ते कंटिन्यूस एका लाईनमध्ये एक आहे. खूपच फ्रिक्वेन्सी आहे त्यांची स्ट्रॉंग, त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही. आता एक स्टेशन आलं आहे, मी शुअर नाही आहे की इथे उतरायचं आहे की हा कंटिन्यूस पुढे नाही, माहीत नाही मला, बट हा स्टेशन आलं आहे. अच्छा, इथे हा एक स्टेशन आहे. जर ज्याला कोणाला उतरायचं असेल तर उतरू शकता इकडे. सो आम्हाला तर उतरायचं नाही आहे, वरतीच आहे. आणि इकडे काही लोक उतरली आहेत, त्यांना एमटी गंडोला नाही मिळत आहे, सो त्यांच्या वांदे होत असणार. आता आम्ही वरती जाऊ. इकडे डोंगरावर मजबूत उंच बिल्डिंग बांधली असेल, 30-35 माळ्याची तर मिनिमम वाटते. स्कायस्क्रॅपरच्या बाबतीत हे लोक खूपच खतरनाक आहेत, कुठे पण काही बांधतायत. तुला ना ही बघा ही बिल्डिंग एवढी बांधली आहे, आणि हे बघा किती हाईटवर आहे. तर हा दुसरा स्टेशन आला आहे त्या खालच्या स्टेशन नंतर, आणि अजून वर चालली आहे. किती वर जाणार आहे माहीत नाही, असे किती स्टेशन्स आहेत, बट अजून पुढे. खूप भारी वाटतंय, खूप मस्त. हे बघा ती बिल्डिंग आहे ना दाखवलेली आता तुम्हाला, धुक्यामध्ये गेली आहे. आणि हा गेंटिंग रिसॉर्ट, हा कम्प्लीट रिसॉर्ट आहे. हे बघा हे सगळं याचाच पार्ट आहे, जे काही दिसतंय ते. हे बघा इकडे अम्युजमेंट पार्क आहे, थीम पार्क. इकडे यांनी स्नो थीम ठेवली आहे. ॲक्च्युअल स्नो नाही आहे, जस्ट स्नो थीम आहे. जस्ट एंट्री केली, आणि हे बघा डिस्प्ले बघा किती आहे, डिस्प्ले. आणि ही हाईट पण खूप आहे. एका हिल स्टेशनवर खूपच भव्य दिव्य असा मॉल, काय पाहिजे अजून. एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलं आहे, खूपच भारी आहे. यांनी तर इकडे वरती हिल स्टेशनला एक वेगळीच दुनिया उभारून ठेवली आहे. हा बघा एलिफंट, ॲडव्हेंचर लँड. एकदम वेगळी दुनिया आहे, वेगळं सगळं चालू आहे इकडे. इकडे एवढ्या स्क्रीन आहेत ना, काही लिमिटच नाही आहे.
हे बघा रूफटॉप पण पूर्ण एंडपर्यंत स्क्रीनच आहे, सगळीकडे डिस्प्ले. मी कंटाळलो आतमध्ये, कारण हिल स्टेशनला आलो आहे आणि हिलचं कुठे फीलच येईना. मॉलमध्ये आल्यासारखं सगळं वाटत होतं. बरंच आम्ही फिरलो, बरंच एक्सप्लोअर केलं. मग म्हटलं कुठेतरी आउटसाईड निघालं पाहिजे, म्हणून आता हे थोडं मोकळी जागा आहे आणि आता परत इकडे मॉल लागला आहे. सो बघूया आता आउटसाईडला मी जायचं ट्राय करतो आहे. खूप इथे छान वाटते, थंड आहे वातावरण, बाहेरचं म्हणतो आहे मी, कारण आतमध्ये मॉलमध्ये तर AC आहे. बट हिल स्टेशनला येऊन मॉलमध्ये काय म्हणजे. सो आउटसाईड जायचं ट्राय करतो, कुठून जाता येतं बघतो. आणि आम्हाला लागली खूप भूक, बट इथे आम्हाला काही आवडेल असं अजून तरी काही मिळालं नाही आहे. सो ते शोधतो आहे आम्ही. दोन्ही गोष्टी आहेत, एकतर आउटसाईडला निघायचं आहे प्लस छान काहीतरी खायचं आहे. फायनली आत्ता आम्ही बाहेर आलो आउटसाईडला. आणि हा द वर्ल्ड्स लार्जेस्ट, त्या हॉटेलचं नाव आहे फर्स्ट वर्ल्ड हॉटेल, जो मी तुम्हाला म्हणत होतो वर्ल्ड्स लार्जेस्ट. हा इकडे आणि अजून मागे बरंच काही असेल. आणि हे जे मी तुम्हाला दाखवलेलं हे त्याचा पार्ट कदाचित नाही आहे, वेगळा असेल, माहीत नाही. आणि या समोरच्या गंडोलांनी आम्ही इकडे आलेलो आणि आता थोडं बाहेर पडलो आहे. मॉल कंटाळा आलेला फुल. स्वतः बाहेर पडलो आहे आणि कुठे काही मिळत नाही आहे खाण्यासाठी. आता आम्ही इकडे बसलो आहे त्या टॉप पॉईंटला येऊन. आणि इंडियन रेस्टॉरंट, KFC वगैरे, म्हणजे जे जाईल आम्हाला असं बरंच लांब दाखवत होतं. 15-20 मिनटाचा वॉक होता आणि आता इतकी ताकद नाही राहिली आहे. आणि लकीली आम्ही रूममधून निघताना अंडी गरम केलेली, म्हणजे उकडलेली अंडी, कारण आम्ही परवाच्या दिवशी अंडी घेतलेली बरीच. सो त्यातली 4-5 अंडी होती. ती आता खाऊ आणि आपली भूक भागू आणि मग बघू. आता मोस्ट प्रोबॅबली आम्ही रिटर्नचीच जर्नी स्टार्ट करू, या केबल कारने उतरायला चालू करू आणि बाटू केव्सकडे निघू आम्ही. आणि फायनली अशा प्रकारे आम्ही हॉटेलमधून 12ला निघालेलो आणि आता वाजलेत 3. सो बाटू केव्सकडे निघतोय, कारण इथून पाऊण तास लागत असावेत बाटू केव्सला पोहोचायला. म्हणजे एक संध्याकाळच्या वेळेस आमचा बाटू केव्स एक्सप्लोअर करून होऊन जाईल. स्वतः निघतोय आम्ही. आता आलो तसं सेम गंडोला घेऊ आणि त्याच्यानंतर ग्रॅब किंवा इन ड्राईव्ह दोघांकडे मी चेक करेन. जिथून कुठून सगळ्यात चीपेस्ट प्राईजमध्ये मिळेल कॅब तिकडून बुक करेन. आणि हे बघा स्काय स्टेशनला पोहोचलो आहे मी, या गंडोला स्टेशनला. स्वतः हा गंडोला घेईन आणि रिटर्न चाललो आहे. बाकी आता हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये बघाल बाटू केव्स आणि आमची जर्नी क्वालालंपूर ते क्वालापर्लीस, म्हणजे लंकावीसाठीची जर्नी. सो आता भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत, ही सिरीज कशी वाटते, माझ्याकडून काय इम्प्रूव्हमेंटची अजून गरज आहे का, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. सो कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आलो आहे आता. सेम आपलं सी तिकीट होती, इथून एंट्री करतो आणि जाऊ आतमध्ये गंडोलाने.